नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी बघा, पूर्ण उंची आपण घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची. त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच ही मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता इथे आपण 2.25 इंच मोजून घ्यायचं आहे असं पहिले आडवं. नंतरून इथे आपल्याला ह्याप्रमाणे आकार द्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला ह्या रेषेला हा आकार असा मिळवायचा आहे. याप्रमाणे आपण हा गळा बनवणार. तर पहिले आपल्याला मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. नंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची आणि रोजच्याप्रमाणे बंद बाजूकडे करून एक पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असा आखून घ्यायचा. सेंटरला सुद्धा एक रेष मारायची. पुन्हा पिन काढून कॅनव्हासला घडी मारायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा, म्हणजे हा आकार आपला पूर्ण तयार होतो. रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर अस्तर घ्यायचं, त्याच्या पीस घ्यायचा, पीसवरती अस्तर ठेवायचं. मुंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करायचा, पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास ठेवायचं. आता जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. ह्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची, पिना काढायच्या आणि मधला कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा. इथे छोटे छोटे कट असे आपल्याला गळ्यावरती मारायचे. नंतर अस्तर आणि कॅनव्हास असं पलटी करायचं आणि त्याला द्यायची दापटीप. जसा आकार आहे तसाच तो तयार होईल याची काळजी आपण घ्यायची, म्हणजे कुठेही चुकणार नाही. अगदी व्यवस्थित छान असा गळा आपला तयार होईल. अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगत असते मैत्रिणींनो डिझाईन कशी बनवायची ते. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक शेअर करायचं आहे. छान छान डिझाईन रोज बघायचे आहे आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे डिझाईन कशी वाटली ती. बघा, अगदी छान असा गळा आपला तयार झाला. कपड्याला पलटी मारून सगळीकडनं अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे. याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं हे अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला जो कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कट केला की जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अगदी सुंदर येते. म्हणून हे अगदी व्यवस्थित कट करायचं. लगेच पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 पकडायचं आणि दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. लगेच आपण कॉन्ट्रास्ट हा कपडा घेतला, त्याची पट्टी घेतली आणि त्या पट्टीला एक बाजूने आपल्याला फोल्ड करायचं आहे. ती आपल्याला कमरेला लावून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला पायपिंग करायची आहे, म्हणून एका बाजूने आपण पट्टी फोल्ड केली आणि अशी शिलाई मारून लावून घ्यायची. जितकी जाड बारीक पायपिंग तुम्हाला हवी तितकी पकडायची आणि पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर हे आपण 2.5 बाय 2.5चे असे चौकोनी तुकडे घेतले. त्याला ह्याप्रमाणे त्रिकोणमध्ये असं शिवून घ्यायचे.
याप्रमाणे डिझाईन केली की शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि अशी डिझाईन आपण बनवून घेतली. आता ती डिझाईन लावण्याच्या अगोदर आपल्याला इथे एक लेस लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारायची. बघा ह्या आकारापर्यंतच आपण ही लेस लावून घेणार आहे. दोघे बाजूनी ही लेस आधी लावून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर जी डिझाईन आपण बनवली ती घ्यायची आणि ह्याप्रमाणे आपल्याला ही लावून घ्यायची. इकडनं जशी डिझाईन लावली तिकडनं सुद्धा आपल्याला ह्याचप्रमाणे डिझाईन लावून घ्यायची. बघा दोघं बाजूने आपली डिझाईन लावून झाली. इथपर्यंतच आपण ही डिझाईन लावणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची. आता जी डिझाईन आपण लावली ना तिथेच आपण ही लेस लावून घेणार आहे. ह्याप्रमाणे आपल्याला ही लेस अशी वळवून घ्यायची आहे. जसा गळ्याचा आकार आहे तशीच लेस आपल्याला लावून घ्यायची. इथे आलं की पुन्हा व्यवस्थित लेसला आकार देऊन आणि जी डिझाईन लावली ना आपण त्या डिझाईनवरती लेस लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारायची म्हणजे लेसची फिनिशिंग छान येते. बघा लेसला डबल शिलाई मारून झाली. अगदी छान अशी लेस आपली लागली गेली. इथे आपल्याला असा आकार द्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे हा आकार आपण इकडनं सुद्धा असा उमटवून घेऊया आणि खडून असा डार्क करूया थोडासा. इथे आपण एक कापड घेतलं आहे. साधारण 6 इंच 6-6.5 इंचापर्यंत हा कापड आपण घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला बटरफ्लाय करायचं आहे. त्याला असं पलटी करून मध्ये असं पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची किंवा तुम्ही सुईने शिवलं तरी चालेल. आता याचा आहे ना एक सेंटर काढून घ्यायचा म्हणजे काय होईल सोपं जाईल आपल्याला ते लावायला. सेंटर काढला की ते सेंटरवरतीच ही शिलाई आपल्याला इथे पॅक करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला हे कड सुद्धा ह्या रेषेवरती जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती शिलाई मारून ते कडेला पॅक करून घ्यायचंय. आता शिलाईच्या बाहेर जो कपडा निघाला तो कट करून घ्यायचा. बघा याप्रमाणे आपलं बटरफ्लाय तयार होतं. आता जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला पुन्हा एकदा ही लेस लावून घ्यायची. ह्या लेसला सुद्धा आपण डबल शिलाई टाकून घेणार आहे. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी शिलाई आपल्याला इथे मारून घ्यायची आहे. छान असं बटन सुद्धा आपण त्याच्यावरती लावणार आहे. लगेच आपण लटकन बनवून घ्यायचे. चौकोनी तुकडे घ्यायचे आणि त्याच्या असे त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे. बघा ते आपण ह्याप्रमाणे एकावर एक ठेवून साधारण अर्धा इंचाचं अंतर सोडलं आणि ते ठेवून घेतले. व्यवस्थित नॉड घ्यायची आणि ह्याप्रमाणे त्याला फोल्ड करायचं. छान असं लटकन आपलं तयार झालं. दुसरे लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. रोज आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ असतात मैत्रिणींनो. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे म्हणजे तुम्हाला रोज रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळतील.
बघा आता हे नॉड आपल्याला जॉईंट करायचे आहे 2.5 इंच मोजून आणि हे नॉड आपल्याला दोघंही जॉईंट करून घ्यायचे आहे. अगदी कमी वेळात आपण सुंदर अशी डिझाईन बनवली. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या डिझाईन लक्षात येईल. आता ही डिझाईन जी आपण बनवली ना त्याच्यावरती सुंदर असे सगळ्या पानांवरती आपण मणी लावून घेऊया. इथे सुद्धा शोचं बटन ठेवून आपली डिझाईन पूर्ण अशी तयार झालेली. मैत्रिणींनो, डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ. अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.